नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कृपा सिंधू स्वामी परिवारामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. कसे आहात सर्व? आनंदी आहात ना? असायलाच हवे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही विशिष्ट गोष्टी जाणून घेणार आहोत. आपण स्वामींच्या कुटुंबाचा एक भाग आहोत आणि स्वामी आपले कुटुंब प्रमुख आहेत. ते आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात, संकटातून मुक्त करत असतात, आपल्या अडीअडचणीला ते उभे राहत असतात. ते आपल्या सदैव पाठीशी आहेत. कारण त्यांचा संदेशच आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तसेच त्यांचा मंत्र देखील आहे, जो षडाक्षरी मंत्र आहे, श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नामस्मरण याविषयी जाणून घेणार आहोत. म्हणजे नामस्मरण का करावे, ते का केले जाते, त्याचे फायदे काय आहेत, किंवा ते केल्याने कोणकोणत्या गोष्टी घडू शकतात, किती बदल आपल्या जीवनात होऊ शकतो. सर्वांचाच नामस्मरणावरती विश्वास आहेच असं नाही, परंतु नामस्मरणाचा खूप मोठा फायदा असतो. तेच आज आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया, नामस्मरण केल्याने काय काय घडू शकते. मोठे मोठे पापही भगवानांचं नाव घेतल्याने नष्ट होतात. पूर्वीचे पाप मिटवण्यासाठी भगवानांचं नाव सगळ्यात मोठे आणि पटकन सरळ सोपे होते. त्याहून मोठा पश्चाताप कुठला दुसरा नाही. म्हणजेच त्याहून मोठं प्रायश्चित्त नाही, त्याहून मोठं कुठलंही तीर्थ नाही. पाप मिटवायला भगवानांचं नाम सर्वोत्तम आहे. चोर असो, दारू पिणारा असो किंवा मित्रद्रोही असो, स्त्री असो, राजा असो, वडील असो, गाय मारणारा असो, ब्राह्मणांची हत्या करणारा असो, गुरुची पत्नी गाली करणारा असो, इतर मोठमोठ्या पापांना गुंतलेला माणूसही जर आता ठरवलं की आता पाप करणार नाही आणि भगवानांचं नाम घेऊ लागला, तर तो निष्पाप होऊन एक महात्मा बनू शकतो. एवढी मोठी ताकद नामस्मरणामध्ये आहे. ज्याने जीवनामध्ये खूप मोठे मोठे पापं केले असतील आणि तो जरी भगवानांचं नाम घेऊ लागला, तरी तो त्या पापातून मुक्त होऊ शकतो, तो मोठा माणूस बनू शकतो. हा महापुरुषांचा अनुभव आहे. भगवानांचं नाम हे फक्त पापच मिटवत नाही, तर इतरही काही फायदे देतं. भगवानांचं नाव पाप नष्ट करून शांत करत नाही, पाप नष्ट करून हृदयामध्ये दिव्य शुद्ध ब्रह्मज्ञानाची ज्योती लावतं. त्यामुळे भगवानांचं प्रेम आणि तत्त्व दोन्ही समजायला वेळ लागतो. या सर्व सृष्टीमध्ये चराचरामध्ये भगवान वसलेले आहेत, म्हणजेच सगळीकडे भगवान असतात. या तत्वामध्ये सुद्धा भगवान समाविष्ट आहेत. भगवानांनी आपल्यावरती खूप प्रेम केलेले आहे. भगवंताचं प्रेम हे नाव जपून पापमुक्त होऊन पवित्र ज्ञान आणि पवित्र प्रेम दोन्ही प्रकट होते. आणि नाव जपणाऱ्या व्यक्तीचं हृदयही उजळून टाकते. नाव जपल्यावर अनंत गुण दिसून येतात. देवी संततीचं वर्णन किती करावं. मग सतत दिवसभर भजन कसं करता येईल, असं काही उपाय सांगा. त्यासाठी तुम्हाला नियम पाळावे लागतील. प्रयत्न करा की नामस्मरण थांबू नये. थोडा वेळ एकटं बसून सराव करा. किमान 24 तासात 2 तास पूर्ण शांत एका कोपऱ्यात बसून एकच मंत्र जपायला हवा. त्या 2 तासात आपले मन किती शरारती आहे, किती चंचल आहे, किती ताकदवान आहे, किती अशांत आहे, हे पहा. 24 तासात 1-1 तासाचे नियम बनवा. सर्वप्रथम सलग 1-1 तास बसून नामजप करा, नामस्मरण करा. नंतर सलग 2 तास बसून नामस्मरण करण्याची सवय ठेवा. जर तुम्हाला एकदा 2 तास बसून नामस्मरण करण्याची सवय लागली, म्हणजेच उरलेले 22 तास चालण्याची ताकद मिळेल. 2 तास सलग नाव जपल्यास म्हणजेच अनुभवाची गोष्ट आहे. तुला असे वाटत असेल की आकाशात उडत आहेस, फिरत आहेस. एकदम फक्त मंत्रावरती ध्यान, नामस्मरण. जेव्हा तुम्ही एकाग्र चित्ताने मंत्र जप करता, तेव्हा बोलायची इच्छा राहत नाही, पाहायची इच्छा राहत नाही, खाण्याची इच्छा राहत नाही, पिण्याची इच्छा राहत नाही. असं काहीही नसतानाही सगळं चालूच राहते. आणि तेही फक्त मंत्रजाप करत असताना. जेव्हा आपण एकटे सलग 2 तास बसून मंत्रजप करत असतो, तेव्हा आपल्या सर्व इच्छा मरून जातात. तुम्हाला समजतंय का?
जर 2 तास नामस्मरण केल्याने आपल्या 22 तासाची शक्ती मिळू शकते, तर 22 तास नामस्मरण केल्याने केवढी प्रचंड ताकद आपल्याला मिळू शकते. आपणाला समजून घ्यायला हवं, श्री स्वामी समर्थ नावामध्ये किती फायदा आहे. या नामामध्ये उच्च दर्जाचे वजन आहे. आपल्याला रुपयांचा फायदा नाही, अन्नाचा फायदा नाही, जीवनाचा फायदा नाही, पण नाम जपण्याचा फायदा नक्की आहे. नाम जप सोडलं तर आपली सगळ्यात मोठी हानी होईल. जेव्हा तुम्ही असं महत्त्व ओळखता, तेव्हा सतत नाम जप सुरू राहील. सतत दिवसभर आणि रात्रभर तुम्हाला नामस्मरण जपत राहिले पाहिजे. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आपण नामस्मरण विसरू नये म्हणून आपल्याला काळजी घ्यावी लागेल. 2 तास एकट्याने बसून जप करावे लागतील आणि बाकी वेळ चालताना, बसताना, उठताना, जेवताना, हळूहळू पाऊल चालताना आरामात मंत्रजप करत राहावा लागेल. नामजप हे नाव जपणं एवढं कठीण का वाटतं? कारण आपल्यावर आलेले पापाचे कर्म, त्यामुळे आपली वृत्ती दूषित होते. जोपर्यंत दूषित वृत्ती राहते तोपर्यंत मन नामस्मरणामध्ये गुंतत नाही. पापी माणसाला नामस्मरण करणे फारच कठीण जाते, कारण मनामध्ये मलिनता असते. तसेच आपले हात, आपले शरीर, आपले मन पूर्णपणे पापाने भरून गेलेले असते. पापी माणूस नाम जपत नाही, पण काहीही करायला तासनतास व्यर्थ वेळ घालवतो. ते चालतं, पण नाम जपत नाही. ही अवस्था पापाची चिन्ह आहेत, कारण पाप जमा आहेत. म्हणून भगवानांचं मधुर नाव आपण घेऊ शकत नाही. पण जर तुम्हाला पापमुक्तीकडे जायचं असेल, तर भगवानांचे मधुर नाव घेणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. म्हणजे जसे कडवी औषधे रोग नष्ट करण्यासाठी खावी लागतात, तसेच पापातून मुक्त होण्यासाठी देवाचे नामस्मरण करावे लागेल. जबरदस्ती कोणाचेही नाव जप करू नये, कारण त्यामुळे कोणताही फायदा होत नाही. तुम्हाला जेव्हा मनापासून वाटते की आपल्याला पापातून मुक्त व्हायचं आहे आणि आपल्याला देवाचे नामस्मरण करावे लागेल, तेव्हाच तुम्ही त्या मार्गावरती जाल. आपल्याला स्वतःला कोणताही मानसिक त्रास किंवा तणाव न देता नामस्मरण करायचे आहे. फक्त नाव जपायचे आहे. आपल्याला फक्त नामजप हवा आहे, मग तो वाचून करावा लागला तरी चालेल. जर तुम्हाला तासनतास बसून जप करता येत नसेल, तर चालता, बोलताना, उठताना तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा मंत्रजप करत राहा. याला कुणीही थांबवू शकत नाही, मनही थांबवू शकत नाही. ते कुठे जाणार आहे, ते परत आपल्याकडेच येणार आहे. जेव्हा आपण एक औषध म्हणून जबरदस्ती घेत असतो, तेव्हा ते औषध आपल्या रोगावरती काम करत असतं. आपल्याला आवडत नसलं तरी ते आपण औषध घेतो, का तर रोगातून मुक्त होण्यासाठी. तसेच आपले नामस्मरण जर आपल्याला आवडत नसले तरी घेत राहा. ते हळूहळू आपल्याला पापातून मुक्त करेल, नष्ट करेल आणि मनातील मळमळ किंवा जे काही पाप आहे ते काढून टाकेल, पापमुक्त करेल. देवाच्या नावामध्ये एक वेगळीच नशा असते, स्वाद असतो, एक वेगळी शक्ती असते, जी तुम्हाला कधीही त्याच्यापासून दूर करणार नाही. तुमचे मन जर दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी नामस्मरणामध्ये गुंतत नसेल, तर मठामध्ये जा, जिथे तुमचे मन अत्यंत पवित्र भावनेने त्या नामस्मरणामध्ये गुंतून जाईल. कारण तिथे एक वेगळाच ओरा असतो. निरंतर जर तुम्ही मठात जात राहिलात, तर आपसुकच तुमचे मन तिथल्या पवित्र वातावरणामध्ये गुंतून जाईल आणि नामस्मरणामध्ये आपोआप तुम्ही रमून जाल. सगळ्यात पहिले म्हणजे सतत नामस्मरण करणाऱ्या लोकांच्या संगतीत राहा. त्यांच्याबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवा. दुसरे म्हणजे दिलेले नियम लक्षात घ्या. जसं की तुम्हाला 11 माळ गुरुमंत्र जपायचा आहे. बाकी वेळ मिळाला तर अजून जप करा, पण 11 माळ नक्की पूर्ण करायचे आहे. जपाचा नियम कधीही तुटू नये, तो पूर्ण करावा लागेल. तिसरे म्हणजे जेव्हा तुमच्यासमोर भोग ठेवला जातो, तेव्हा वैराग्य बुद्धीने पहा की नामापेक्षा मोठा कोणताही भोग नाही. भोग करताना नाम कधीही विसरू नका. भोग करताना देखील नाम चालूच ठेवा. भोग म्हणजे आपल्या सर्व इंद्रियांच्या
विलासनतेची उपयोग होतो, पण तो जीवनासाठी उपयुक्त असायलाच हवा. भोग करताना नाम विसरू नका, कारण नामापेक्षा भोग मोठा नाही, किंबहुना नामापेक्षा काहीही मोठे नसावे. ज्यांच्या मनात नावाचं महत्त्व नाही, ते भोग मिळाला की नाव सोडून देतात. हसणं, खेळणं, खाणं, पिणं हे सर्व चालू असताना देखील श्वासात नामस्मरण चालू राहणे खूप गरजेचे आहे. चौथं म्हणजे संतांचे म्हणजे स्वामींचे गुरुचरित्र पारायण वाचल्याने नामामध्ये भर पडते, म्हणजेच नावावरती प्रेम वाढते. आपल्या जीवनामध्ये या 4 गोष्टी सातत्याने नामजप करायला आपल्याला मदत करतात. पहिले म्हणजे नामस्मरण करणाऱ्यांच्या संगतीत राहणे. दुसरे म्हणजे रोज नियमित नामस्मरण करणे, मला ते करायचेच आहे असा नियम करून घेणे. तिसरे म्हणजे भोग घेताना वैराग्य भावना आणि नाम जप कधीही सोडू नये. आणि चौथे म्हणजे भगवंत, भक्त आणि संतांच्या पवित्र चरित्राचं वाचन किंवा ऐकणे. आजकाल नामजप करणारे जपमाळ घेऊन फिरत असतात. त्यांची अवस्था फार वाईट आहे. त्यांना काहीही फायदा होत नाही. लाखो वेळा नामजप केला तरीही पापातून मुक्ती होत नाही. दुःखी असतात. हे काय कारण आहे? आजकाल नामजप करणारे खूप लोक दिसतात. माळ घेऊन काउंटरवरती जप करत असतात, पण त्यांची अवस्था फार वाईट आहे. त्यांना काही विशेष फायदा होत नाही. लाभ काही मिळत नाही. त्याचे उत्तर म्हणजे हे सर्व नाटक आहे. खरं पाहता ही सर्व लोक ढोंगी आहेत. सतत माळ हातात घेऊन बसणे याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही नामस्मरण करत आहात. तुमचं लक्ष त्या माळीवरती नाहीच आहे. तुमचं लक्ष नामस्मरणामध्ये नाहीच आहे. तुम्ही फक्त ती माळ हातात घेऊन इकडे तिकडे फिरत आहात. तेही फक्त लोकांना दाखवण्यासाठी की मी ही माळ जप करत आहे. पण हे चुकीचे आहे. आपल्याला कोणाला तरी दाखवायचे आहे म्हणून नामस्मरण करू नका. तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काही बदल घडवायचा आहे किंवा आपल्याला पापातून मुक्त व्हायचं आहे, यासाठी नामस्मरण करा. म्हणजेच स्वतःसाठी नामस्मरण करा, इतरांना दाखवण्यासाठी नाही. तुम्हाला राग आला असेल की तुम्हाला मी ड्रामेबाज बोलली, पण खरं तर तुम्ही एकदा स्वतःला विचारून पहा. तुम्ही जेव्हा ती माळ हातात घेऊन बसलेले असता, तेव्हा तुम्ही खरोखर ते नामस्मरण करत असता का? तर नाही. तुम्ही इतरांशी गप्पा मारत असता किंवा आपलं मन कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी गुंतवलेलं असतं आणि इतरही काही कामं करत असता. मग कसं बरं तुमचं नामस्मरणामध्ये मन रमेल? तुम्ही जरी ते नामस्मरण करत असाल तरी त्या नामामध्ये एकाग्रता नसते, प्रीती नसते, रुची नसते, प्रेम भावना नसते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही अगदी हलक्यापणाने ते नाव घेता. जणू तुम्हाला त्या नामस्मरणाचे महत्त्वच कळत नाही. तुम्ही पूर्णपणे शास्त्राच्या विरुद्ध वागता. म्हणजे तुमचे डोके दुखू लागले किंवा मन अशांत झालं, काही चुकीच्या घटना घडू लागल्या की लगेच नामजप सुरू करता. तुम्हाला वाटते आता लगेच मी नामजप केल्याने माझ्या गोष्टी सरळ होतील, सोप्या होतील. असं नसतं. म्हणून थोड्याशा पैशांसाठी, थोड्याशा फायद्यासाठी, आरोग्यासाठी, संततीसाठी, सुखासाठी भगवानांच्या नामाचा वापर करू नका. त्याचा तुम्हाला काहीही फायदा होत नाही. उलट तुम्हाला दुःख सहन करावे लागते, कारण तुम्ही शास्त्राच्या विरोधात जाऊन सगळं नामस्मरण करत आहात म्हणून. तुम्ही स्वतः चुकीचे नामस्मरण करता आणि दोष मात्र नंतर देवाला देता. तुमचं दुःख वाढलं की तुम्ही म्हणता की मी एवढे लाखो जप केले, नामस्मरण केलं, तरी देखील माझी अवस्था खराब आहे, मला एवढं दुःख भोगावं लागत आहे. पण खरं पाहता तुम्ही काय करताय ते एकदा जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. खरं तर असं नाही. नावाची एवढी महिमा आहे, तर मग सगळे लोक नावावरती अवलंबून का राहत नाहीत? सगळे लोक नामजप का करत नाहीत? नावावर अवलंबून राहणं इतकं सोपं आहे असं तुम्हाला वाटतं का? ज्याचं नशीब भाग्यवान असतं त्यांनाच नामस्मरण करण्याचा रस असतो किंवा ती जाणीव होते. नामस्मरण करणे इतके सरळ आणि सोपे नाही. ते सहज होऊ शकत नाही. जप करून बघा, लगेच भांडणं सुरू होतील. तुमच्या स्वतःच्या आतल्या मनामध्ये रामायण आणि महाभारत सुरू होईल. मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सगळे विचलित होऊ लागतील.
जप तर करून बघा साधकांनो आणि स्वामी भक्तांनो. जर मन जपामध्ये लागलं तर मोठी सिद्धी मिळू शकते. आपलं मन जपामध्ये ठेवणं हे फार कठीण आहे. आपले मन नामस्मरणामध्ये ठेवणे ही फार मोठी सिद्धी आहे. जे लोक नामाला फक्त शब्द मानतात किंवा नामाला फक्त पाप नष्ट करण्याचा उपाय समजतात, ते नामाचं खरं महत्त्व समजूच शकत नाहीत. कारण अजूनही लोक भोगाच्या प्रेमामध्ये आहेत, पापकर्मामध्ये आहेत. सध्याच्या गोष्टींमध्ये रस असल्यामुळे, नामाचं महत्त्व लक्षात न आल्यामुळे अशी बरीच कारणं आहेत, ज्यामुळे लोक नाम जपू शकत नाहीत. भगवानांचा भक्त कसा असतो असं म्हणतात, जेव्हा एखाद्यावर मोठं संकट येतं आणि त्याला कुठलाही आधार मिळत नाही, तेव्हा त्याला एकदम वाटचाल दिसत नाही, म्हणजेच तो पूर्णपणे निराश होऊन जातो, हताश होऊन जातो. त्यावेळी त्याला एकमेव आधार दिसतो, एकमेव विश्वास दिसतो, तो म्हणजे आपला भगवंत. म्हणजेच भगवानाच्या नामावरती विश्वास ठेवणे. मोठ्या संकटात, जेव्हा कुठेही आशेचा एकही किरण दिसत नाही, जगातील लोक सोडून जातात, शरीरात आजार येतो, समाजात अपमान होतो, तेव्हा प्राण म्हणतो आता काय होणार. मग आपण संतांचा आधार घेतो किंवा गुरूंचा आधार घेतो, नामस्मरणाचा आधार घेतो, तेव्हा आपले संकट हळूहळू दूर होऊ लागते. जेव्हा आपल्याला भगवंताची कृपा होते, तेव्हा आपल्याला नामस्मरणाची ओढ लागते. जे लोक नाम जपतात आणि नामाच्या शक्तीवरती विश्वास ठेवतात, त्यांचे पाप नष्ट होतील. पण तरीही पाप करत राहतील तर देव त्यांना सोडणार नाहीत. कारण नामामध्ये खूप मोठी शक्ती असते. तुम्ही जर नामस्मरण करत असतानाही पाप करत असाल, तर देव तुम्हाला कधीही माफ करणार नाही. तुम्हाला नक्कीच नरकात जावे लागेल. नामाची महिमा लक्षात असूनसुद्धा जर व्यक्ती पाप करत असेल, तर त्याला नक्कीच नरकात जावे लागते. कारण नामजप करणारा जेव्हा नावाच्या बलावरती पाप करतो, तेव्हा तो वज्राच्या शिंपडण्यासारखा असतो. चूक होणं वेगळं असतं, पाप करणं वेगळं असतं. चूक म्हणजे आपल्या हातून एखादी गोष्ट नकळत घडणे. पण देव आणि गुरु हे मृदू स्वभावाचे असतात. ते त्या व्यक्तीला जाणत असतात की त्याने जाणून बुजून गोष्टी केलेल्या नाहीत, त्यामुळे ते त्याला माफ करतात. पण पाप म्हणजे जाणून बुजून केलेल्या गोष्टी. मग देवही त्यांना माफ कसं करणार? त्यामुळे देवही त्यांना माफ न करता शिक्षा देते. सध्याच्या जगात फर्स्ट, लास्ट आणि लेटेस्ट डिस्कवरी म्हणजे देवाचे नामस्मरण. मग ते तुम्ही कोणत्याही देवांचे करा. आपण सर्व स्वामी भक्त परिवाराचे हे भाग आहोत, म्हणून आपण सर्व स्वामी भक्त असल्यामुळे श्री स्वामी समर्थ या नामाचा मंत्र जप करत असतो. स्वामींचे खूप चांगले साधक आहेत, भक्त आहेत, जे स्वामींचे नामस्मरण करत असतात. त्यामुळे ते अध्यात्मात प्रवेश करत आहेत. जे नाम जपत लागले त्यांनी अध्यात्माचा महिमा जिंकला. आपल्या धामात अनेक नामजप करणारे महापुरुष झालेले आहेत, जे भगवंतांचं नाम जपून इतकं नाम कमवलं आहे की झोपेतसुद्धा त्यांना फक्त नामस्मरणच दिसते. हे फक्त एखादं छान वाक्य नाही आहे, तर ह्या खरोखर घडलेल्या घटना आहेत. सत्य सत्य पुन्हा सत्य आहे, हरे नाम केवळम. हे भगवान श्रीकृष्ण, दत्तवास देवजी महाराज हे सर्व वेद आणि शास्त्राचे ज्ञाते आहेत. ते म्हणतात की आ ब्रह्म स्तंभपर्यंत सर्व काही माया आहे. हे जग सत्य आहे, सत्य पुन्हा सत्य. सत्यम हरिनाम म्हणजे फक्त देवाचं नाम असतं आणि ते फक्त आम्ही बोलत नाही, हे खरं आहे. म्हणून निरंतर स्वामींचे नामस्मरण करत राहा आणि अध्यात्माकडे आपले एक पुढे पाऊल टाका. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.